ट्रेड डेफिसिट आकड्यांकडे पाहिल्यास आपण यापूर्वीच चर्चा केली आहे की चालू वर्षी सोने आणि चांदीच्या किमती कशा राहिल्या आहेत. भारतात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ट्रेड डेफिसिटमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. जर तुम्हाला आठवत असेल, ऑक्टोबरमध्ये ट्रेड डेफिसिट 33 बिलियन वरून 42 बिलियन वर पोहोचला. तर सोन्याची आयात सप्टेंबरमध्ये 9.6 बिलियन डॉलर वरून 14.7 बिलियन डॉलर वर पोहोचली. यामागील महत्वाचे कारण म्हणजे सण आणि लग्नाच्या हंगामातील मोठी वाढ. मात्र पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ट्रेड डेफिसिटमध्ये लक्षणीय प्रगती झाली. त्यावेळी सोन्याची आयात 14.7 बिलियन डॉलर वरून 4 बिलियन डॉलर पर्यंत पोहोचली. एकंदरीत सोन्याच्या आयातीत मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे ट्रेड डेफिसिटमध्ये संतुलन आले आहे. नॉन ऑइल सर्व्हे संबंधित निर्यातीत जवळपास 3.8 बिलियन डॉलर वाढ झाली. त्यामध्ये इंजिनिअरिंग उत्पादनांचा मोठा वाटा राहिला. खरं तर टॅरिफ नंतर ऑगस्ट महिन्यात 25% पेनल्टी टॅरिफ नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेची निर्यात 10% घसरली. याचे मुख्य कारण फ्रंट लोडिंग हे देखील होते, कारण निर्यातदारांना अतिरिक्त टॅरिफ आकारणीची भीती होती. त्यांनी पुढील टर्मची अधिकाधिक निर्यात ऑगस्ट महिन्यात केली होती. परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 10% घसरण पाहायला मिळाली. जर तुम्ही नोव्हेंबरचा विचार केल्यास पुन्हा अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली आहे आणि वर्ष प्रतिवर्ष आधारावर 23% अधिक आहे. भारतीय चलनाच्या दृष्टीने याचा अर्थ काय? हा प्रश्न निश्चितपणे अनेक मार्केट सहभागी आणि गुंतवणूकदारांच्या मनात देखील आला आहे की रुपयाचे मूल्य यापूर्वीच 90 वर जाऊन पोहोचले आहे. यानंतर कुठपर्यंत जाऊ शकेल? मागील प्रेझेंटेशन मध्ये आपण यावर चर्चा केली होती. मूल्यांकनाच्या बाबीने पाहिल्यास काही प्रमुख चलनांच्या सोबत तुलना केल्यास रुपया योग्य स्थितीत पोहोचला आहे. तुलनात्मक चलन मूल्यांकनाचा विचार केल्यास समाधानकारक स्थितीत असल्याचे दिसते. काही या बाबी आणि आउटफ्लो कारणामुळे जे इक्विटी मार्केटमध्ये घडत आहे, त्यामुळे रुपयाचे मूल्य घटत आहे. जर असे होऊ शकेल की भांडवली प्रवाह स्थिर झाल्यास आणि भारत अमेरिका डील मध्ये अनुकूल समेट झाल्यास आपल्याला रुपया अधिक स्थिर आणि बळकट झाल्याचे पाहायला मिळेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.